सुवर्णी नटली धराणी दव बिंदूंचा शालू नवा दव बिंदूंचा शालू नवा
गोकुळाचा राजा यशोदेच्या काना कुठे शोधू तुला तुझ्या मोदी चावल्याशिवाय माझा दिवसच जात नाही बघ घाणी महिना तू दिसत जातो काना कुठे आहेस तू काना पुढे तुला कधी भेटेल असं झालंय मला नको काना पाणी कसे निघाले आहे ना तर तिकडे आले येते मी नको काना खूप उशीर झाला येते मी काना वेडी तुझ्या प्रेमा वेडी तुझ्या प्रेमा काना वेडी तुझ्या प्रेमा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा महिला मंडळ श्रीकृष्ण महिला मंडळ सांडीमोडी यासह संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर प्रकाश सांडी यासह संपूर्ण कार्यक्रमासाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. या सर्व बक्षिसाचे आम्ही नमन मंडळापर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
प्रभाली ही सोन पाऊली बाजाराची ओढ लागली प्रभाली ही सोन पाऊली बाजाराची
अगे पुरीनो बाजार तर झाली ना कुठे राहते बाजारात जायला लागतेच कधी पण बाजारात जायचं असं तुला माहितीये अगं मला तर माहित नाही मला माहितीये बघ तुला माहितीये सांग भाऊ मावशी आहे ना तिला अगं मी मावशी कोण धीराच्या बाजूची मग तिला सांग मारायला सांगतेस तरी का मी आतमध्ये बघा मावशी अगे ए मावशी म्हातारी अगे ए म्हातारी अगे ए मी कुठल्या म्हातारीला हाक मारते माझ्या बाजूला मी बोलते बस हाक मारते ना मावशी अगे ए मावशी का गे पुरी अगं मावशी इकडे ये ना अगं कशासाठी अगं, काम आहे बघ असं आहे भाई माले येते आम्ही ये लवकर आता हातात येते एकाठी पोरगी मिळाला लग्नासाठी आता हातात येते एकाठी पोरगी मिळाला लग्नासाठी
आलीस तर मोठ्यात जराशी बाजूला हो. ती तोंड करून म्हणते ते मला पाहू दे. अगे भावाने सटवे तू आलीस होय बाजारला. अगे भावाने तू जर का बाजार येणार अशी ना तर मी बाजार येणार त्याचा. तुझ्यासोबत मला पण बाजारला यायचं नाही. होय ना येणार त्याचा. मी पण येणार नाही. येणार नाही म्हटलं ना. नाही येणार मी पण म्हटलं. काय करशील का तू? काय करशील तू? काय हा? करशील? अरे शाणे अगं नाही. राधे अशी पुढे सकाळी पाहिलं असता माझा भरलेला हंडा या भावाने निघाला उचलून. कोणी निघाला का? अगं तुला लाईनीत राहिलं उभं राहिलं काय झालं का? अगं तू पण थांबू शकतेस ना. अगे शाणे जरा म्हाताऱ्यांचं काहीतरी आदर करायला शिक. हे बघ आम्ही म्हातारे काहीतरी बरे आहोत. अगदी 70-80 वर्ष असून सुद्धा नुसतं ठणठणीत उभे आहोत. आहोत की नाही मंडळी? उद्या तुझी 40 येईल ना त्यावेळी कळेल म्हातारपण हे काय असतं ते तुला पाहायचंय. तू 40 नंतर कशी दिसते तुला पाहायचंय. अगं दाखव ग. सटवे बाजूला हो दाखवते बघ. अगे पोरीनो आला ना पण काय आला ना. अगे भावाने येणार त्याचा भावानी कोणला बोलते? तुला माहिती काय करशील तू बोलले ना काय करणार आहे? काय करणार आहेस. हे बघ मावशी नावाची सांगून ठेवते. हा हिरा नावाची सांगितली. राधे आलीस तर मोठे बाजारी जायला टीव्हीला घेऊन झाला. सगळी कोणला बोलते? तुला बोलले भावाने येणार नाही म्हटलं ना. नको येऊ, जा की मावशी. चल ना बाजारला. येणार तर जा. आलीस तर मोठे ते भावानीलाच घेऊन जा. काय कामाची काय? अगे सटवे सगळी कोणला बोलतेस ग? अरे शाणे जरा म्हातारा होऊन बघ. अरे शाणे म्हातारपणे म्हणजे असं नाही उचलला कुलकुलाने फेकून दिला. अरे शाणे जरा म्हातारीचा आदर करायची आलं का ध्यानात. येणार त्याचा ये मावशी चल ना. बोलली राहणार नाही म्हणून येणार त्याचा. मावशी शेवटचं विचारते बघ. अगे सटवे बोलली ना बाजारला येणार नाही म्हणजे नाही. ही काला दगडावर रे काय जा. जाऊ चला मावशी बाजाराला. जाऊ चला मावशी अगे पोरीनो तुम्ही किती आग्रह धरत ना तरी मावशीचं ठरलेलं आहे बाजार येणार नाही म्हणजे नाही. हा? जा की. चल ना. येणार नाही म्हटलं ना त्याचा टीव्हीलाच घेऊन जा. हा? बरं कशी बुलटते बा. हा? चल मावशी चल बाजाराला चल. हा मुलीनो एवढा तुम्ही आग्रह धरताय म्हणून मी बाजारात येते. ठीक आहे बाजाराला निघाल्यात खरं घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं साहेब पण होणार कसं. हे सांगलंच पाहिजे. अगं राधे व्यापाराला निघालीस ना तू मग विक्रीला काय घेतलं ते सांगायला नको का. सर्व बाजूला अगे चंद्रा 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 काय गं मावशी? काय ग मावशी केवढा आवाज आहे पहा. विक्रीला काय घेतलं ते सांग. सांगते हा. हा अगे चंद्रा झालं का ग तुझं नाचून झालं. झालं हो. विक्रीला काय घेतलं ते सांग. मावशी हा घेतला पण नेसला पण हवा. नवा अगं मावशी नेसला बघ नवा. काय झालं नवा शालू का हो हो आणि विक्रीला घेतला बघ हवा. खावा छाना पोळी घेतलं तू सर्व बाजूला. अगे तारा तारा विक्रीला काय घेतलं सांग लवकर.
तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो शेंबूड काय काय झालं काय झालं हा तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो मला केव्हा सांगायचं पुढचं सांग तुझं नाव तारा या आता वारास घेत बस घालू का वारा पुढचं सांग हो छाना घेतलं पुढे तू सर्व बाजूला अगं हिरा हिरा इथं काय सैरी ना भैरी ऐकायला गेलं काय ना गेलं सारखंच हिरा आलं का ग तुला ऐकायला विक्रीला काय घेतला ते सांग हा झालं का ग तुझं मोठं झालं विक्रीला काय घेतलं ते सांग हा डोक्यात माझ्या गजरा डोक्यात तुझ्या गजरा सगळ्यांच्या माझ्याकडे नजरा दिसतात काय एवढी मोठी नका पुढचं सांग गमक नसते मला कसली सूर नसते कशी सूर आणि माझ्या माठात निरस दूध मग बाकीच्या वेगळा घेतला असेल का तेच ना घेतलंय दही दूध तूप लोणी हेच ना घेतलंय झालं मोठं सरळ बाजूला अगे राधे तू काय केलं काय घेतलं त्याचं काय मी सांगू सांग लवकर झाली का ग तुझी कोंबडी पिटलं झाली नाही नाचणार का नाचव पाहू कशी नाचू दिसते पाहूया हो राधे तुला मोरगा नाचवायला कोणी शिकवला होय ना मग तोच मोरगा म्हणाला तू नाचवतेस तुला कोंबडीने नावडली मग कोण नाचवला अगे शाणे तो मोर राहू दे तू विक्रीला काय घेतलं ते सांग ऐका हो नेसले मी साडी पद्धतीचा वेगळा वा किती छान नेसले मी साडी पद्धतीचा वेगळा हो. माठात येतो दूध मावशी कसं आहे माझं सुंदर दूध? छान आहे पडते तू हो ना? एवढी मोठी नको सरळ बाजूला मावशी काय काय झालं कसं जाऊ दे? काय झालं अगं ऐक ना. तुझं काय झालं मावशी आ? घाबर काय माझ्याकडे बघताय तू काय रे ए कोण रे तू हा कोणाचा रे तू अगे पोरी लाजले का तू अगे पोरी लाजू नका हा अगे पोरी काय ग मी पण की नाही त्यावेळी इतकी सुंदर दिसायची मावशी किती अगे इतकी सुंदर दिसायची पण किती की सगळे जण माझ्याकडे टक्का बघा टक्का बघा असे पाहतच राहायचे बघ असे किती जण आले कित्येक जण गेले आणि हे बघ म्हातारे सुद्धा झाले काय मग धनी धनी ए मावशी काय ग घरी जाऊ दे मग आम्हा सर कोण विचारलं अगं हो तू नाही घेतलं अरे मेलिया म्हातारीचं काय कशात काय आणि फाटक्यात काय बोलले मध्ये मध्ये बोलले या मुलीला सवयच आहे मध्ये मध्ये बोलायची म्हातारा नको अडचण होते राधे तू विचारतेस म्हणून सांगते ऐक विक्री लागेल बघ तू काय हो. विक्री लागेल बघ तू आणि नेसलाय बघ साधं सुध. ए मावशी काय ग अगं मेलीस ते फाटलंय बघ फाटलंय फाटलंय कुठे फाटलंय 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 काय हो धनी धनी कालच नाव घेतला हो लुगड्या बाजारातून आणि या काय म्हणतो फाटलंय म्हणून माझी चार चौकात इज्जत काढताय तुम्हाला काहीच काय वाटत नाही हसताय काय तो पाय सोडा ती झालं का तुझं त्यांनी अगं हे काय
हे मावशी काय ग धनी कुठे गेले? धनी वय घाबरले की काय कुठे गेले ते इथे बसले होते पण ते जरी गेले असले ना तर त्याच्या नंतर ते सुद्धा धनी पाहिजे तुला ते पण कुठे गेले ते हा ते बघ पाहिले हा ते काय अगं हो म्हणजे त्याचे तुला कसं डाऊट झालं ग काय हो दादा दादा तुम्ही सांगितलं का त्यांच्या लावतीला मग त्यांच्या लावतीला कसं काय कळलं हो हसताय काय खाता खाता मग कसं हसतायत काय ग त्याच्यावर मला एक गाणं आठवलं बघ. गाणं आठवलं मग बोल भाऊ जीव लगे जीवात काय ग दादा अगं नंतरचे दिवस आठवले ते कुठून गेल्यानंतरचे दिवस हो हो ते पाहिलं ना त्यांना ते पण आले ते काय झालं काय वाटणी ते मागेच वाटतात लाजले वाटत मी एवढी पाळी असू सुद्धा लाजत नाही हे तेच लाजले काय वाटणी लाजताय काय ग हो आताची बाई तुला पाहिजे ते बघ तेव्हा तुम्ही तुझे कॅमेराच घेऊन येतो काय वाटणी काय ग अगं मिरीचे पांढरून मामा असती म्हणजे त्यांचं सुद्धा नाव तुला ठाऊक झालं पाहिलं तर मंडळी आपण कितीतरी लपून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते लपून राहत नाही केव्हा ना केव्हा तरी उजेड येतं अरे ना उजेडात काय होत नाही मग अशी तुम्हीच तर बोलत होता कोणाला सांगितलं का कळलं सर्वांना कळलं आता हा बोंबलत हा अगं मला त्यांच्यावर पण गाणं आठवलं त्यांच्यावर गाणं आठवलं मग बोल पाहू हो अरे मामा काय नाही ग नंतर दिवस हो? दिवस म्हणते हा अगं हे कोणी दिलं ते सांग पहिलं हे काय ते पहिल्याने गेले ते लाजले ते उठूनच गेले तुम्ही दिलं का त्या कार्यक्रमाला हे काय काय हो मामा घरी जाऊन मामूंना सांगू का अगं हे शाणे चार चौकात माझी इज्जत कडे बसतील का तू अगं हे काय? तिला सांगू नका का ते झाड घेऊन पाठीस लागेल त्यांच्या मावशी हो? एक तर ती झाडू तरी तुटेल नाही त्यांची कंबर तुटेल मला सांगू तुला मी एक चॉकलेट देईन हे मावशी हा? मला तुला चॉकोबार चालेल ना बरं कोणी तर जाऊ द्या कसं आहे माहितीये मथुरीचं घर किती अवघड आहे माहितीये कशा आधी हॅलो. नाचल्या हे पहा अद्वैत दीपक सांडी या सोडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपये म्हटलंय त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम रामा सांडीम यांच्या स्मरणार्थ समीर शांताराम सांडीम या सोडून मावशीसाठी 210 रुपयाचा पुरस्कार आहे मावशी समीर यांचं नाव घ्यायचं आहे मुंबईचे चेंबूर मध्ये घातला मुंबईचे चेंबूर मध्ये घातला या समीर राव फिरताना त्यांचा लेंगाच किंवा फाटला हॅलो त्याचप्रमाणे ओंकार विजय सांडीम या सोडून मावशीसाठी 200 रुपयाचा पुरस्कार आहे मावशी ओंकार यांचं नाव घ्यायचं आहे आलेत का कुठे आहेत ते मला पाहू द्या हा नाव घे द्या ऐका रस्त्याने जाताना घसरला माझा पाय रस्त्याने जाताना घसरला माझा पाय ओंकार ओंकारा कुठे दिसत नाही कुठे दारी पिऊन गाठात पडलेत की काय त्याचप्रमाणे नर्मदा विठ्ठल सांडीम यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू व नात संदीप वेद्रे ओंकार सांडीम प्रथमेश सांडीम रियांश गिजम या सोडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पुरस्कार आहे आम्ही नमन मंडळ या बक्षिसाचे आभार धन्यवाद 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 अरे पोरीनो, तुम्ही नाचत बघत द्या मी म्हातारी मथुरीचं घाट चढताना जड जाईल आला का त्याला
हळूहळू पुढे येते. हा येते आम्ही. रूपान गोरी नार देखणी दाते बाजारी कितीही गोळा लावते वेळा गवळ्याची सुंदरी जरा दे तुला पाहून ना बातला झाली शुक्राची चांदणी जरा दे तुला पाहून ना बातला झाली शुक्राची चांदणी. अनंत फेफडे ऋषिकेश अनंत फेफडे या सोडून शृंगार गीतासाठी 201 रुपयाचा पाठवला आहे. त्याचप्रमाणे सांडीमोडी मुंबई महिला मंडळ सांडीमोडी
मुंबई महिला मंडळ याकडून आताच्या गीतासाठी 501 रुपयाचं बसलाय. यांचं असं म्हणणं आहे हे गीत शायरीने समोर जाऊन सांगत काय म्हणजे वन्स मोर. राजा
पेंद्या काय म्हणतो सुदामा? ते देव पप्पाने सांगितली कामगिरी तुला लक्षात आहे ना देव पप्पा इथून गेले ऐकून गेले कोणती कामगिरी सांगितले? सांगताय 16 108 दोनचा मेला ताटपाट करून मथुरीच्या बाजार चालत बघ मथुरच्या बाजार चालले हा. त्यांचं काय करायचं? त्यांचं काय करायचं काय त्याला तिथे थांबवायचं आहे त्याच्याकडे द्यायचो आपण घ्यायचं ही कामगिरी तू केली पाहिजे ही कामगिरी म्हणतो, मी केली पाहिजे. पण ही कामगिरी माझ्यात जमणार नाही. तुझ्यावर नाही जमणार अरे तुझ्यावर नाही जमणार माझ्यावर नाही जमणार मग ही कामगिरी करणार कोण करणार कोण? हा मी माझ्या जोडीचा आहे. अरे कोण जोडीचा बोबड्या. बोबड्या हा. मग वेळ काय लावतो मग हात मारून घे ए बोबड्या रे बोबड्या. अरे बोबड्या आशिक अरे आले उदामा अरे लवकर ये लवकर अरे तात्या मजा मजा माझा आहे बोलो ए दोन्ही लवकर ये. आलो 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 अरे ये, ये, ये. अरे तारे सुदामा तू हक मारिली अरे लग बघ बघ माझी गडबड झाली अरे तारे सुदामा तू हक मारिली लग बघ बघ माझी गडबड झाली हातात घेऊन निगडीची काठी हातात घेऊन निगडीची काठी आता आलो तिच्या पाठी आता आलो तिच्या पाठी माझी गुणाची कपिला गुणाची कपिला वचवनाला तू गली माझी गुणाची कपिला वचवनाला तू गली माझी गुणाची कपिला वचवनाला तू गली माझी गुणाची कपिला वचवनाला तू गली अरे तारे तुला तू हाका मारिली अरे लग बघ बघ माझी गडबड झाली माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वचवनाला तू गली 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 मुकुल बनाले तिच्या मोत्यावानी तिला बघून होते कांदत पाणी तिला बघून होते कांदत पाणी तिला बघून होते कांदत पाणी मुकुल बनाले तिच्या मोत्यावानी तिला बघून होते कांदत पाणी तिला बघून होते कांदत पाणी तिला बघून होते कांदत माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला वचवनाला तू गली 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 याच्या अगोदर बसली बघ हा काम काय कोणती हा तुझी बरोबर अरे उदा मानो मला सांगा तुम्ही मला इथं कशाला बोलवलं तुला लोणं तुला इथं बोलवलंय अरे बाबा नो ती माझी बाबली आहे ना हा बरोबर पण बोबडे एक काम कर काय काम करायचं बॉटल मागली येता चल बा, चल. हॅलो हे पहा रमेश हरी खापरे याकडून
खास सर्व यशस्वी कलाकारांसाठी 201 रुपयाचा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे मनोज गंगाराम मांजरेकर तलेकांटे गावठाणवाडी या सोडून 151 रुपयाचा पुरस्कार आहे. या सर्व गोष्टीचे आम्ही नमन मंडळाबरोबर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा बोलला हा तो बोलतोय अरे उद्या मग तुम्ही कशाला बोलवलं तुला पुन्हा पुन्हा तू बोलवलंय तुला तर बोलवलंय तत्तले माझी बोबली कशाला रे इथे देवबाप्पा येऊन गेले काय म्हणता मग ते बाबा इथे येऊन गेले त्याने मी लहानात होतो कुठे येऊन गेले आणि आपल्यावर आमची संपवले. कांजुली? हा ते कटली रे कटली हे कटली नव्हे कटली बोल ते कटली मथुरीच्या बाजारात आलं बघ. मग जाऊ दे ना माझे काय बाबा जास्त अरे जाऊ दे कसं त्यांना तिथे थांबवायचं आहे त्याच्याकडे द्या दूध आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे ही कंप्लीट तू केली पाहिजे ए कामगिरी तू केली पाहिजे ही केली पाहिजे हा. मी केली पाहिजे असा. आता देव बाप्पा जाऊ तू माय माय. बरं उडा मानू हा? तुम्ही म्हणताय का बरोबर आहे त्यामुळे नाही हात कुठे ए, ते घेऊन टाकतो रे. अरे मथुरीचे हात जोडून येतात बघ. मी बाच जणू गुलजार गेला जसाच शृंगार मी बाच जणू गुलजार गेला जसाच शृंगार बट उडते ही वाऱ्यावर बट उडते ही वाऱ्यावर मी मदन मंदिरी गोड गोजिरी गवल्याची नार मी मदन मंदिरी गोड गोजिरी गवल्याची नार वाऱ्या
असा चांगल्या आवडली ना चांगल्या आवडली पांढऱ्या पांढऱ्या बुजुक आहेत काय की काय चांगल्या आवडली ना पांढऱ्या पांढऱ्या बुजुक आहेत काय पांढरं टुटू? बुजू रे बोबड्या हा. त्या पांढऱ्या टुटू कशा माहितीये ते काय केलं त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात कोणतं पांढऱ्या म्हणजे ते नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या मग बाकी काय कोणतं ए, खातात काय काय मारणार नको ए, हा. तू आता जाऊन मावशीला विचार अडव मावशी हा होय मग त्याच्यावर तीच हुशार आहे बघ आणि शपथ सांगतो मला कुठं दिसली नाही अरे कशी दिसेल स्टेशन मागे पुढे हा कसं लावली अरे वाचण्यात जा काय झालं रे तुला मला अजून काय झाले नाही अरे बुजगावण्या तू आहेस तरी कोण मला लागायचं बोलू नको जा तुला हा. आणि राज हा. काय रे ए काय करशील तू काय करे हो काय करे काय करशील माझ्या या दांडक्या हे बाबा हात दाखवला ह्या दांडक्या सगळ्या तुझे मात होऊ लागेल माठ फोडणार का तू हे काय माठ फोडणार अरे पोरी नो माठ फोडायला बारा पेराला त्याला आकडे आले हे बघ सगळं आत गेले हा हा हे बघ मस्त मस्त पैकी भेटला अले उदामा अले उदामा मला सत्या होता हात करावला हात लावला म्हणजे द्यायला नको अले उदामा मला सांगा आली काय झालं मला इंजेक्शन बोलली डॉक्टर होता म्हणजे काय त्याच्यामध्ये हुशार आहे तो अरे बाबा सायन्सला गेला असतं मग काय झालं असतं माहितीये कसं जाय त्याच्यामध्ये हुशार आहे तो मग अरे उदामा हा अहो ती मला काय म्हणलं माहितीये काय बोलली अरे अहो ती मला काय म्हणलं माहितीये काय बोलली अहो ती मला उठवाल म्हणाली जाऊन बोलली हा मग तू काय केलं मला लाग आला हा सांगे पोलीला मात खोला गेलो हा. अरे पाठीवर पाठा आंब पडलेले अरे पडणारच तू मोठी चुकी केली काय मोठी चूक केली हे बघ पहिल्यांदा मला सांग मावशी तुला काय म्हणाली आणि तुमच्या भाषेत सांगू का? मावशी मला उदगावनं म्हणाली अरे बोबड्या उजगाव नाव मी चांगलं ठेवलं काय म्हणता मग याच्यामध्ये विचार पण उजगाव नाव काय तो काय केलं बाबांनो तू काय नाही म्हणतो हे चांगलं ठेवलं ह्याच्यामध्ये तूच मोठा हुशार आहेस बघ मी मुख्य हा बस बात बोलली आता जाऊन अडवता तिला पहिल्यांदा आता लांबून तुझ्या हा, लांबून विचार मावशीनं म्हणजे की अंगावर होती का हा पण सावकाश विचार. जा. जाऊ दे काय रे पुन्हा कशाला जाणारस तू आवते मला देता तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कोणी गेलं अरे बोबड्या आम्ही आला गुकुळातून आणि जाणार मथुरा बाजारी अरे उदा मा की आवती मग काय म्हणते काय बोलली आम्ही आलेलो गवळीतून जाणार होते मावशी मावशी बोलली आम्ही आलेल्या गोकुलातून जाणार मथुरे बाजारी अशी आणि बोलली. बाबा नित्य सांगितले माझी बोबली मी स्वतः सांगितलं आवते मथुरेचा रस्ता तुझे पण असा काय झालं रे तुला परपरी जाय अरे बोबड्या आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ सगळीकडे असं पडलं. हो का मग तुम्ही आहात कोण आवते ऐक आम्ही ना की जाणून सौदे तिकडे जा ए समजून नव्हे समजून बोल अरे बोबड्या तुमच्या जवळ कायदा वगैरे काय आहे का अरे उदा मा अरे आवती कांदा मागते खायला अरे वेळा
कायदा नव्हे कायदा तो तोंडात सांगायला तो आहे म्हणून का हाय ना मला सांग लवकर हुकुम देवांचा कायदा पेल्या तुझा माता 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 आता जाऊन विचार आम्ही सांगितलं कायदा पाटला की नाही एवढंच मी काय घाबरतो काय जरा दिसतोय म्हणून जा विचार जाऊ दे काय झालं जरा लांब. काय झालं एक माझी 4च हाड आहे तुझ्या आव्हान झालेलं हाड अरे बोबड्या सांगतो. सांग लवकर आम्ही सांगितलं कायदा पटला की नाही हो बसला मध्य गोपाच्या हुकुमानं अगदी बरोबर तुम्हाला इथंच बसवलं लागेल. अगे पोरीनो यांच्या कायदा नाही तर तुम्ही दमल्यात मला बसून घ्या काय बाबा जाते? हे बघ सगळ्या गवळणी बसून यायचं तू हा. आम्ही जातो पुढे तुम्ही पुढं असाल? हा बाबा, एक काम करा, माझ्या चाकू काय आहे ना, लक्ष ठेवा. तिथं बघा, ते टपलेत नाही. हे बघ तिला आम्ही वैरण घालतो सगळी निघू आम्ही जा, जा. ये, तू पण जा. जा, जा. जा, जा. आता गवळणी बसले काय बोलू तो
आम्ही गोकुळ टाकून आणि जाणार मग तुझ्या बाजारात. कोणी केला? आपला नव्हता तरी कोण? तर आपला जन्म नसा. ऐकून घे गराधे सांगितो मी जन्म तुना ऐकून घे गराधे सांगितो मी जन्म पुन्हा ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्म पुन्हा ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी ऐकून घे गराधे सांगितो मी जन्म पुन्हा ऐकून घे गराधे सांगितो मी जन्म पुन्हा ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्म पुन्हा ऐका ऐका गवळणीनो बरीला उतरादे माझ्या मी बरीला दुसरा उतरादे गुरमालो झाला तिसरा उतरादे वरातो बरीला ऐका ऐका गवळणीनो सांगितो ऐका ऐका गवळणीनो सांगितो गवता उतरादे नासिया सुंदरीला वाचवा उतरादे वामन तो झाला सावा उतरादे परशुराम तो धरिला ऐका ऐका गवळणीनो सांगितो ऐका ऐका गवळणीनो सातवा उतरादे राम तो धरिला आठवा उतरादे श्रीकृष्ण तो झाला गौतमाच्या बदाला उतरामी घेतला ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्म पुन्हा ऐका ऐका गवळणीनो सांगितो मी जन्म पुन्हा हो देवा. पोरीनो, हे बघ निघून देवे आपणाला. ऐका
देवसाऊंड वांगणे रांबाडेवाडी मालक स्वस्तिक रांबाडे सह सुशांत रांबाडे तुषार रांबाडे पिनाक रांबाडे यासरून खास राधाकृष्णाच्या प्रेम गीतासाठी 201 रुपये पारितोषिक आहे. त्यांच्या समान आहे राधाकृष्णाचं प्रेम गीत शाहीर सादर करत आहे. समोर जाऊन प्रेम गीत सादर करत आहे आमचे शाहीर शुभम माटक. नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी वेडी दिवाणी राधा मी मावरी. वेडी दिवाणी राधा वेडी दिवाणी
प्रदीप डांगे, तन्मयी प्रदीप डांगे याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा माणूस आहे. त्याचप्रमाणे मानसी विनोद सांडी याकडून खास गौरवसाठी 200 रुपयाचा माणूस आहे. त्याचप्रमाणे खास फरमाईश गीत देवेंद्र प्रकाश सांडी याकडून 201 रुपयाचा माणूस आहे. त्याचप्रमाणे रणजित रघुनाथ सांडी याकडून 301 रुपयाचा माणूस आहे. या दोघांचा समन्वय वागजाई गीत सादर करत आहे शाहीर मथुरा नगर राजा उग्र क्षण उग्र शेरच्या पोरीचं गाऊन आणि गावात कौसाच्या दराडे 33 कोटी देव थर 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 नकार सर गाणी गावाचा येणाऱ्या गौरी पण एकाकी बंगल्यात कुणी बघा हेच काही करत नाही हार लक्षात नला काटा दृष्टा याला त्या बंगल्याचा गोकुळात जाऊ काही वेळेस सिर कापतो मग मामा हा बाबी तुमच्यासमोर उभा आहे. कृष्णा बाबाच्या नातरातला लाज वाटली पाहिजे मामा जेव्हा तुम्ही माझी शाळा आवडले दगडावर आपण मारली तेव्हा तुम्हाला लाज वाटली. कृष्णा त्यावेळी तू सापडला असतास तुलाही गरज पण नाही उवा तुला कोकणात लपून मामा मी तुमच्यासाठी जिवंत राहीन. कुणाचे मरण्याचेच पाहू.
या